नमस्कार मॅरिड मित्रांनो, जय शिवराय. आज मुद्दाहून मॅरिड मित्रांनो म्हणतो आहे कारण मी हे वटपौर्णिमेबद्दल माहिती सांगणार आहे. आणि वटपौर्णिमा ही नवविवाहित तरुणी, त्याचप्रमाणे लग्न झालेल्या वयस्कर बायकासुद्धा अति उत्साहानं, आनंदानं, प्रेमानं वटपौर्णिमा दरवर्षी साजरी करतात. आता त्याची जर मूळ कहाणी जर आपण बघायला गेली, सत्यवान आणि सावित्री. आता तिचं नवऱ्याचं नाव सत्यवान आहे. आणि गंमत अशी आहे की आता आपल्या युगामध्ये किती नवरे सत्य आहेत, सत्यवान म्हणजे सत्य. जाऊ दे, ते नको आता चांगल्या मुहूर्तावर विषय काढायला. सगळेच चांगले आहेत, सगळेच वाईट आहेत, काय ते आहेत. पण आपली जी मुळात संस्कृतीच आहे ना, की सातो जन्म मैं तुझे करता रहूंगा प्यार. एवढं तरी तुम्ही आज वाक्य सकाळी जाताना पत्नीला मनापासून म्हणा किंवा सहज म्हणा किंवा अजून कसंही म्हणा, तरीसुद्धा तिला खूप मोठी गिफ्ट मिळाल्यासारखी होईल. आणि तुमच्यासाठी एवढं लांब पावसा पाण्याचं इथं वडाचं झाड हुडकत जाणार आहे. थोडं चांगली एक छान गिफ्ट द्या. जरा सोडवायला न्यायला येऊ का वगैरे विचारा. आता मैत्रिणी वगैरे असतात, सगळे सजून नटून जातात, त्याची किती नकोच म्हणतात. नाही ती रिस्क कशाला घेतील, नाही का. गमतीचा भाग आहे. पण पतीची सुद्धा जबाबदारी आहे की माझीसुद्धा इच्छा आहे की सातो जन्म आपली जोडी पुन्हा पुन्हा तीच राहू दे. म्हणजे इथे आजकाल या नवीन पिढीमध्ये किंवा नवीन युगामध्ये हे जे एक्स्ट्रा अफेअर म्हणतो ना आपण, हा जी मोठी समस्या आली ना, ह्या सगळ्या या विचारांची जी आपली सातो जन्म आपण जोडीदार असू ही जी संकल्पना होती ना, ती हीच होती. ती कमी होत चाललेली आहे. हे आपल्याला प्रकर्षाने मिळते. काय काय नको ते वाचायला मिळते. नवऱ्याला ढकलून काय देतात कुठेतरी नेऊन. जाऊ देते चांगल्या असल्या व्हिडिओमध्ये असलं काही नको. तुमचं सगळं वाचता कळता, तुम्हाला माहीत आहे, सगळं चॅनलवर येतं. पण हेच महत्त्व आहे की वटपौर्णिमेचं. आणि जर आपण सायंटिफिकरित्या बघायला गेलं तर ऑक्सिजन सगळ्यात जास्त देणारं जर झाड कुठलं असेल तर ते वटवृक्ष आहे. आणि कदाचित त्याला मूर्छा आल्यामुळं सत्यवानला वडाच्या झाडाखाली ठेवल्यामुळं शुद्ध आली असेल, असं सुद्धा आपण समजूया. कशीही येऊ दे, पण तुम्हालाही सर्व पतींनासुद्धा आता शुद्ध येऊ दे, कशाही मार्गाने येऊ दे. आपण बघितलं कोरोनामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण नसल्यामुळं बऱ्याच जणांना गंभीर समस्या निर्माण झाली. म्हणजे काय की ऑक्सिजन म्हणजे जीवनदान आहे ऑक्सिजन म्हणजे. आणि म्हणून ही वटवृक्षाची झाडं आपण तोडली नाही पाहिजेत, हा त्यामागचा संदेश होता. मग त्याला काहीतरी देवत्वाचं स्वरूप दिलं की लोक त्याला पाणी घालतील, हळदकुंकू वाहतील, नमस्कार करतील, तोडणार नाहीत. हा त्यामागचा मोठा विचार असेल. प्रत्येक आपण जर संस्कृती, आपले चालीरीती, आपला हिंदू धर्म वगैरे आपण जर बघत गेलो तर कुठं ना कुठं तरी त्याचा शास्त्रीय कारणसुद्धा त्याच्या मागं दडलेलं आपल्याला दिसतं. तर ही जी वडाच्या झाडाचं आयुष्यसुद्धा, आता बिहारमध्ये एक झाड आहे, मी ऐकून आहे 700 वर्षाचं आहे म्हणे. 250-300 वर्ष तर अगदी सहज असतं. ते बघा किती चांगलं झाड आहे. बाकी आयुर्वेद डॉक्टर तर याच्याबद्दल बरंच काय काय सांगतील, काय कोणत्या गोष्टीला ते उपयोगी पडतं. त्यामुळे हे अशा वटपौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताच्या मागे अडून जर वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची जर आपण काळजी घेत असतो, सुरक्षा घेत असतो, तो वाढवायचा प्रयत्न करत असतो, तर हा एक चांगला मोठा संदेश आहे या सणातून. आपले स्वामी समर्थ बघा ना, वटवृक्ष स्वामी समर्थ नाव आहे ना त्यांचं. एक नाव आहे ना. आपण जर त्या वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात गेलो तर तो केवढं आहे वडाचं झाड, ते किती वर्षापासूनच आहे. आणि ते स्वामी समर्थांनी जाताना सुद्धा संदेश सांगितला आहे, मी इथे वडाच्या झाडाखाली बसून तुम्ही मला आठवण करा, मी इथेच आहे, मी गेलो नाही आहे. मग एवढे वर्ष माणसाला ऑक्सिजन मिळाला पाहिजे ना, हा पण त्यामध्ये एक अर्थ निघू शकतो का. म्हणजे यामध्ये आपण जे बघायला गेलं तर हे जे झाड आहे ते अगदी कल्पवृक्षाचं झाड आपण म्हणूया
की या झाडाची खूप नितांत गरज आहे आणि त्याची देखभाल केली पाहिजे. हा एक यातून संदेश आहे. आणि नवरा बायकोचं नातं हे अतूट आहे आणि जन्मोजन्माचं आहे आणि ते ठेवलं पाहिजे. हा पण यातून एक चांगला संदेश आहे. आणि हाच जर नवरा बायकोमध्ये भांडणं, एकमेकाच्या संशयाचं वातावरण, हे ते, हे जर सगळे जर प्रकार इतके वाढत आहेत आणि आपण ऐकतोय ना, तर त्याचं कारण हेच आहे की आपल्यामध्ये वटपौर्णिमा आणि वडाला झाडाला फेऱ्या मारायचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्या 7 माराव्या म्हणे, 11 माराव्या, 21 माराव्या. ठीक आहे, वयोप्रमाणे जे वयस्कर आहेत त्यांना कमी केल्या तरी चालतील. घरात तुम्ही पाटावर चित्र काढून जरी केलं तरी चालेल. पावसा-पाण्याचे दिवस आहेत. शेवटी मनोभावनेला खूप महत्त्व आहे. बाकी कुठली झाडे-बिडं काही तोडू नका. झाडं तोडणं अतिशय चुकीचं आहे. तर हा एक पुन्हा हे वटपौर्णिमा करताना एक आनंद आजकाल वाढायला लागला आहे. प्रत्येकजण पटकन व्हिडिओ ऑन करतात, सेल्फी काढतात, फिऱ्या मारतात, नावं घेतात. ठीक आहे, आनंद फोटो, व्हिडिओमध्ये असतो आणि तो सगळ्यांना मिळाला पाहिजे ना. तर सर्व माझ्या बंधू-भगिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हां, यात मी अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे. आमचे जे पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री यांचं जे शिलपिंपळगावला आश्रम आहे, त्यात ते वडाचं बुवाचा वड म्हणून एक इतकं मोठं आणि जुनं वडाचं झाड आहे. अनेक वर्षापासूनचं आहे. म्हणजे हे सगळं वड जे आहे, या झाडाचं काळजी घेणं आणि संवर्धन करणं हीच आजच्या दिवसाचा महत्त्वाचा संदेश आहे. आणि तीच काळजी पती-पत्नीने एकमेकाची घेणं हा एक दुसरा संदेश आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय. गुड नाईट. गुड डे.